अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर काही शाळांना अल्पसंख्याक दर्जासाठी प्रमाणपत्र वितरित केली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। तसंच या प्रकरणात लाखोंचा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस युवक सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय। हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात। शाळांच्या अल्पसंख्याक दर्जासाठी घाईका। 28 जानेवारीला अनधिकृतपणे प्रमाणपत्र वाटप। अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी राज्यात दुखोटा जाहीर करण्यात आला। त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय आणि विभागांना सुट्टी होती। असं असतानाही त्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। काँग्रेसचे अक्षय जैन यांनी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वितरित केल्याचा दावा केला। 28 तारखेला दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर काही तासात आपले शासनात आपल्या काही असे महाभाग अधिकारी आहेत मंत्रालयात, ते मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर, सुट्टी जाहीर केल्यानंतर त्याच्यावर ते काम करतात आणि 75 शाळांना त्यांनी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं। यांना एवढी घाई कशाला होती? त्यांना थांबता आलं नाही। आपल्याच विभागाचे मंत्री आहेत, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तुम्ही प्रमाणपत्र वाटतायत। आमच्याकडची जी माहिती आहे, साधारण लाखो रुपयांचा एका शाळेकडनं पैसे घेतले जातात आणि हे प्रमाणपत्र वाटले जातात। माइनॉरिटी के नाम पर जो महाराष्ट्र में जो माइनॉरिटी के बच्चों के साथ जो खिलवाड़ हो रहा है, ये बहुत ख़राब है। ये सिर्फ और सिर्फ पैसे कमाने का धंधा बन गया है, क्योंकि इनको जो आर्टिकल 29 और 30 का जो लाभ इन्होंने उठाया, जो लाभ इनको मिला है, ये किसी भी व्यक्ति को, किसी भी घर के व्यक्ति को टीचर रख लेते हैं या बाहर के व्यक्ति को रखने के लिए 40 से 50 लाख रुपए लेते हैं। और इसमें कुछ शिक्षण अधिकारी भी मिले हैं, उनको पता होता है और इसकी जांच होनी चाहिए। दरम्यान ज्या अल्पसंख्याक विभागानं या प्रमाणपत्राचं वाटप केलंय, ते अल्पसंख्याक खातं हे अजित पवारांकडे होतं आणि या प्रमाणपत्र वाटपावर आधी माणिकराव कोकाटेंनी स्थगिती दिली होती। तीच स्थगिती अजित पवारांनी देखील कायम ठेवल्याचं अक्षय जैन यांनी म्हटलंय। तर प्रकरणाच्या चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र असतो दादा, तर त्या प्रमाणपत्रामुळे अल्पसंख्याक संस्थांचा बराच फायदा होत असतो। त्याच्यावर स्थगिती होती, माणिकराव कोकाटेंनी दिलेली। त्यानंतर अजितदादांनी ती कंटिन्यू केलेली। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नव्हतं, 27 जानेवारीपर्यंत। अशा प्रकारची चौकशी आहे। याला तर येताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी। राज्यातील अनेक शाळांना या अल्पसंख्याक प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। त्यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, PD रहांदळगे महाविद्यालय, लेट मोहन चव्हाण VJNT ज्युनियर कॉलेज, गुरुकुल ब्राइट स्कूल, विकास हायस्कूल, स्वामी शांती प्रकाश शाळा, सुधाकर नाईक महाविद्यालय, TG देशमुख प्राथमिक शाळा यासारख्या अनेक शाळा आणि महाविद्यालय यांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अल्पसंख्याक प्रमाणपत्राची गरज शाळांना का असते, त्यावर एक नजर टाकूया। अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांना RTE कायदा लागू होत नाही। RTE कायदा लागू नसताना 25% गरीब विद्यार्थ्याच्या प्रवेशाचं बंधन नाही। अल्पसंख्याक शाळात शिक्षकांना TETची अट नाही। अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलत मिळते। अल्पसंख्याक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यावधीचं अनुदान देणगी देण्याची मुभा आहे। शाळांना वाटप केलेल्या प्रमाणपत्रांवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी आक्षेप घेतला। एवढा घाईनं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नव्हती, संयम बाळगायला हवा, असं मत संदीप देशपांडेंनी व्यक्त केलंय। वाटतं काय ते प्रकरण आहे मलाही एक्झॅक्ट माहित नाही। मी बातमी तुमच्यासारखी वाचली, मी त्या प्रकरणाची माहिती घेऊनच बोलेन। पण अशा दुखवट्यामध्ये एक थोडा तर मला असं वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता। एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं, त्यामुळे संयम बाळगला असता तर चांगलं झालं असतं। तर दुसरीकडे या प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले। सगळ्याच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्याफार तर भावना, संवेदना असायला हव्यात। काँग्रेसनं केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर वितरित केलेल्या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच या प्रकरणाची चौकशी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।